नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानासाठी येथे ई-केवायसी कशा प्रकारे करायची आहे, OTP आणि बायोमेट्रिक डिव्हाइसने दोन्ही पद्धतीने कशा प्रकारे येथे ई-केवायसी करायची आहे, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे बघू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला राईट हँड साइडला इथे दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। एक लॉग इन ऑप्शन असणार आहे आणि एक डिस्बर्समेंट स्टेटस। तर येथे तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे डिस्बर्समेंट स्टेटस, तर या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर मग येथे ज्या व्यक्तीची तुम्हाला ई-केवायसी करायची आहे तर त्या व्यक्तीचा येथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर येथे ऑथेंटिकेशन टाईपमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दाखवण्यात येईल, एक OTP आणि एक बायोमेट्रिक। तर OTP द्वारे ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला येथे OTP सिलेक्ट करायचं आहे आणि येथे गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येईल आणि तो OTP तुम्हाला टाकावा लागेल। तर येथे बघू शकता UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज ट्राय अगेन। तर येथे आधारची जी सर्व्हिस आहे तर ती OTP पाठवत नाही आहे, त्यामुळे येथे OTP येत नाही आहे। तर OTP द्वारे ते सध्या तरी ई-केवायसी होणार नाही, परंतु तुम्ही बायोमेट्रिक डिव्हाइसने ते ई-केवायसी करू शकता। त्यासाठी तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे ऑथेंटिकेशन टाईपमध्ये बायोमेट्रिक या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे वेगवेगळे बायोमेट्रिक डिव्हाइस दाखवण्यात येईल। तर तुमचं जे पण बायोमेट्रिक डिव्हाइस असेल तर त्याचं येथे ड्रायव्हर्स असणार आहे। तर ते येथे डाउनलोड इन्स्टॉलेशन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ड्रायव्हर येथे डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि ड्रायव्हर मग येथे इन्स्टॉल करून घ्यायचे। RD सर्व्हिस असेल तर ती पण तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची। त्यानंतर तुमचं जे पण बायोमेट्रिक डिव्हाइस आहे तर ते तुमच्या लॅपटॉपला किंवा मग कम्प्युटरला कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे सिलेक्ट डिव्हाइस टू कॅप्चर, तर येथे सिलेक्टवरती क्लिक करायची आहे आणि तुमचं बायोमेट्रिक डिव्हाइस येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर व्हॅलिडेट UID या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर ज्या पण व्यक्तीची ई-केवायसी करायची आहे तर त्या व्यक्तीचं इथे थंब घ्यायचं आहे। थंब घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे पर्सनल डिटेल्समध्ये मग शेतकऱ्याची माहिती असेल तर येथे आधार कार्डवरती जसं नाव आहे तर तसं नाव येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे जन्मवर्ष असणार आहे। त्यानंतर येथे शेतकऱ्याची जेंडर दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर येथे बघू शकता ई-पीक पाहणे डिटेल्स येथे तुम्हाला दाखवण्यात येईल। येथे ॲप्लिकेशन ID दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे लाभार्थ्याचं नाव असणार आहे मराठीमध्ये। त्यानंतर येथे डिव्हिजन दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे जिल्हा दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे गावाचं नाव असणार आहे। त्यानंतर येथे खाता नंबर असेल। त्यानंतर येथे गट नंबर असेल। त्यानंतर किती क्षेत्रासाठी येथे ई-पीक पाहणी केलेली होती तर ते क्षेत्र येथे तुम्हाला दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे किती क्षेत्र येथे अनुदानासाठी व्हॅलिड आहे तर तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर ई-केवायसी केल्यानंतर किती अमाऊंट मिळणार आहे तर तुम्हाला डिस्बर्समेंट अमाऊंटच्या कॉलममध्ये येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे सर्व शेवटी आधार नंबर दाखवण्यात येईल। त्यानंतर KYC स्टेटसमध्ये येथे मग कधी KYC केली तर अशा प्रकारे ती माहिती दाखवण्यात येईल। आणि KYC केल्याची ही प्रिंट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे प्रिंट या बटनावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मग ही प्रिंट तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायची। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कापूस सोयाबीन अनुदानासाठी ते ई-केवायसी करू शकता।